कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल आता हे दूध घे लवकर। मला नको आहे निशी प्लीज, मी तुझं काही ऐकणार नाही। दादांना बोलू का? नाही तर दादा। नाही 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 नको, ऐक ना, मला खरंच नको आहे दूध, प्लीज। निशी तुला बेटर वाटेल, प्लीज घेच। नाही नको मला निशी ओवी, खरंच नको आहे। कसं दूध पित नाही तेच बघते। ओवी, दूध दे। अगं दे। हे घे। निशी, दुसऱ्या कुणाला बरं नसतं तेव्हा तू किती काळजी घेतेस, आणि आता स्वतः आजारी आहेस तू स्वतःची काळजी घेत नाहीस। लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस हा। अगं एंगेजमेंटला माझी सून कशी ठणठणीत झाली पाहिजे, अशा कोमेजलेल्या चेहऱ्याने तू एंगेजमेंटला उभी राहणार आहेस का? राईट, प्लीज अजून ओरडा तुम्ही तिच्यावर, माझं कधीच ऐकत नाही। त्या एंगेजमेंट असल्यावर मुली कशा मस्त हॅपी राहतात, नवीन स्वप्न रंगवतात, आणि ही असा फीवर घेऊन बसली आहे इथे। कशी ऐकत नाही ना तेच बघते मी, आणि तुझा हट्टीपणा असा सुरू राहिला ना तर मी माझ्या घरी घेऊन जाईन ना। घे पी। आई बस झाला, मला खरंच नको आहे आता। आई म्हणायचं आणि आईचं ऐकायचंही नाही। घे थोडंसं पी। मी आलेच हा। हो ठीक आहे, घे। झालं, व्हेरी गुड। निशी, तू अशी अशी अचानक कशी आजारी पडलीस? तू काही टेन्शन घेतलंयस का? नाही, तू नाही म्हणत असलीस तरी मला कळतं। मी आजपर्यंत तुझ्याशी जे काही वागले त्यामुळे तुझ्या मनात थोडीफार भीती असणारच, पण एक सांगू, आता मनात कुठलीच भीती ठेवू नकोस। तू लग्न करून सासरी येणार असलीस तरी ही आई तुझ्यासाठी नेहमीच आहे। आता माझ्याशी बाकीचं कोण कसं वागतं हे फार बॉदर करणार नाही मला। आता मला माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं सुख जास्त महत्वाचं आहे। माझ्या स्वभावामुळे, माझ्या इगोमुळे माझ्या आयुष्यातले खूप सुखाचे क्षण मी मिस केले, पण आता माझ्या मुलाला आणि तुला आनंदात पाहायचंय, तुमच्या सुखाचा संसार बघायचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।